नमस्कार मित्रांनो, तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलला स्वागत आहे। व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला। आता रवींद्र साखरे हे गेले होते विहिरीवरती आणि चिंता आहे शेतकऱ्याला की पाणी कमी पडलं। आता आपण थोडं त्यांच्यासोबत बोलू, त्यांची काय मनस्थिती आहे काय। भाऊ, तुमचं काय इच्छा आहे? म्हणजे विहिरीवर गेलते तुम्ही, पाणी वगैरे काय म्हणता शेतकऱ्याचं काय कसं काय? शेतकऱ्यांना डुबून मारा अशी इच्छा झाली आता काहीच फायदा नाही। जे आहे ते बरं आहे। असं आहे का? हा, काही खरं नाही, पाणी पुरणार नाही का? काही पाणी पुरत नाही। पहिलं भलता अफाट पाणी होतं आपल्याकडे। पहिले भलता अफाट होतो ते पहिले काय कामाचा आता पाहिजे आपल्याला शेवटी। आता तुऱ्यामध्ये मग काय नाही, पुऱ्यात मग काय आता माल तिला सगळा खर्च लाख रुपये लावून तिने काय फायदा त्याला? बरोबर आहे। आणि शेतकऱ्याला काय संदेश वगैरे काय देणार आहे तुम्ही आता? शेतकऱ्याला काय संदेश द्या? सरकार अशी मुंड्या मोडून आली की जे आहे ते बरं, आता काय बोलणार पण आहे? मकाले भाव आता 1700-1600 आहे बा। ते आता ज्या टायमाला आपला माल आहे त्या टायमाला भाव, त्या टायमाचे खरे भाव आहे। आता काय फायदा? आता काही फायदा नाही ना। आता काय फायदा? आता 2000 बी दिला तर काय फायदेशीर नाही ते आपल्या। आपली किती मक्का आहे मग जमतेम? आपले बी आहे बा 7-8 एकर आहे। बरं आहे। आता किती घंटे झाले ते? आता काय घंटे काय, आता 2-2, 3-3 घंट्यावर गेले बा। आता ते 7-8 एकर आहे, पण तिचा फायदा काय ते आल्यावर खरी हो, आता म्हणजे कणस निघू राहिले बारीक माणसं बारीक. अजून निघले बी नाही बा। तुरा बी टाकला नाही तिनं, तुरा टाकला पाहिजे अजून. तर 2 घंट्यावर आली, तर 2 घंट्यावर आली वीर। पुढे सांगता नाही येत, पुढे पाणी सांगता काढलं नाही पर्यंत. येते का नाही येत। आणि मग तुम्ही भावची गोष्ट करता येते बा। हो. सरकार तर चुट्या बनवून राहिले शेतकरीला, तरी बी शेतकरी चुट्यासारखी वागू खरंच आहे राहिले। ना, बरोबर आहे तुमचं म्हणणं। मग त्रस्त झाले तुम्ही। त्रस्त होणारच आहे ना हो। त्याच तिच्या सल्ला चालू ते भावले, त्याच म्हणत होते की काय करा, काय चितला काय, हो त्याच ना. वाटतं की बावर विका आणि चालल्या जावं घरी। ते पुरतं ते पुरतं म्हणजे तिकडे तरी काहीतरी धंदा वगैरे चालू करता येईल बा, काहीतरी करता येईल। बँकेत टाकून द्यायचे झाले। बँकेत टाकून द्या आपण, जास्त येईल झालं त्याच्यावर महिन्याच्या महिने। काहींचे काबड कष्ट करणं चालू आहे, बापजादे असून काही प्रगती काही होऊन नाही, काही राहिली. फायदा नाही। आयुष्य घटवणं लावलं उलट। हो, खरंच आहे ना। फवाऱ्यावर फवारे महागाचं औषध फवारे देऊन ते ते. काय, ते काही खरं नाही। त्या फवाऱ्याचा असर त्या पिकावर होत नाही, त्या माणसावर लवकर होऊन जातो। त्याला पैसे लावा आणखी. काय खरं आहे का ते? काही खरं नाही ते. हो, मग खरंच काय आहे. तर पिकावर असर होत नाही त्याच्याला, एवढा महागाचा औषधी आणून सनी त्या माणसाला लगेच असर होतो। माणसाला म्हणजे खतमच करते ते. माणसाला खाता म्हणजे यार आता एखादा लहान तर मागच्या वर्षी फवारेले कपाशी फवारेले, त्यानं तंबाखू खाल्ली काय खाल्ली नाही खाल्ली काय केलं काय माहिती, म्हणे मागा खराब झाला। संध्याकाळी तो घरी आला म्हणून तुम्हाला पाहायला बी आला नाही। अरे म्हटलं मी ना तुला सांगलं नाही भाऊ, तुला पाहायला काय येऊ मी? खरंच आहे. मीच माझ्या घरात माझ्या परेशान आहे, काय पाय जाणार त्याला? पण बरोबर आहे ना. अशा औषध आहे ती। मागे तुमच्यावर बी असर झालंय थोडसा. मग मायावर असं झालं आता 4-6 महिन्या पहिले। हो. हागणं बिन मुतणं बिन वांचे बी करणं एकाच टायमाले मा पार्टनर घाबरून गेला की माणूस मरतो काय म्हणून सनी हो ना, हो ना. असं घडलं। बेकार काम आहे. काय खरं आहे का ते? चालेल मग. चालेल चालेल।